नमस्कार. धोरण 2. वेळेसाठी थांबू नका. कुणी थांबून असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तसं करत असता तेव्हा इतरही तुम्हाला सांगू शकतात. आपण जे करतोय ते कुणाच्याच नजरेत आलेलं नाही हे जितकं आपल्याला वाटतं तितकं खरं नाही. तरीही आपल्यापैकी बहुतेक जणांबाबतीत त्यांच्याकडे कुणी मदतीसाठी विचारणा करतं तेव्हा वेळ काढूपणा करण्याच्या मोहात पडतात. अमुक एका गोष्टीसाठी वेळ काढणं किंवा ताकद टिकवणं अशक्य आहे हे आपल्याला ठाऊक असतं. आपलं उत्तर अंतिमता नाही हेच असायला हवं हेही आपल्याला जाणवलेलं असतं. मात्र विनंतीकर्त्याला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी आपण इकडचं तिकडचं बोलत गोष्टी अटळ असल्या तरीही वेळ दवडत राहतो. उदाहरणार्थ, प्रतिसाद म्हणून आपण विचारतो, "मी याबद्दल थोड्या वेळानं सांगितलं तर चालेल?" किंवा "जरा फुरसत मिळताच मला यावर विचार करू द्याल." काही वेळा आपण हे चातुर्यानं पार पाडलेलं असतं. विनंती नकारावी लागणार हे आपल्याला ठाऊक असतं, पण विनंतीकर्त्याला आपण त्यालाच नाकारतोय अशी भावना येऊ नये असं आपल्याला वाटत असतं. संबंधित माणसानं ते वैयक्तिक पातळीवर नेऊ नये हे आपल्याला हवं असतं. एरवी आपण हे भीतीपोटी करतो. विनंतीकर्त्याच्या गरजांच्या पुढे स्वतःच्या गरजा ठेवून नकार दिल्यामुळे संघर्षाला तोंड फुटेल की काय याची आपल्याला काळजी असते. त्यामुळे आपल्या नकाराचा परिणाम कमीत कमी व्हावा या आशेत आपण थांबून राहतो. तरी काही वेळेस आपण थांबून राहतो कारण त्या माणसाला मदत करण्याची आपली खरोखरीच इच्छा असते. मात्र कशी करता येईल यासाठी आपण ठाम नसतो किंवा अडकलेले असतो. विनंतीकर्त्याच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या कर्तव्याची निरास कशी करता येईल या आशेतही आपण थांबून राहत असतो. थांबून राहणं ही कल्पना चुकीची आहे. या माझ्या म्हणण्यामागं काही कारणं आहेत. सगळ्यात पहिलं हे की विनंतीकर्त्याला उगीच टांगणीला राखल्यासारखं होतं. विनंतीकर्त्याचं म्हणणं तुमच्याकडून पार पाडलं जाण्याची संधी अगदीच कमी असेल तरी त्याच्या आशेला तुम्ही उत्तेजन दिल्यासारखं होतं. तुमच्याकडून काही मदत मिळणार नाही हे विनंतीकर्त्याला जाणवतं तेव्हा त्याचा किंवा तिचा वेळ फुकट गेलेला असतो आणि त्यामुळं त्यांचा वैताग होणं साहजिक असतं. दुसरी गोष्ट म्हणजे थांबून राहिल्यामुळे तुम्ही संदिग्ध दिसता, अनिश्चित वाटता. स्पष्टपणानं नाही म्हणण्यात तुम्हाला अपयश येतं तेव्हा विनंतीकर्ता एक प्रकारे आश्वस्त झालेला असतो की त्याच्या प्रयत्नातून तुम्ही त्याच्या म्हणण्याला मूक संमती देऊन टाकलेली आहे. तिसरी गोष्ट, थांबून राहत वेळ काढूपणा करण्यातून तुमची उत्पादकता घटते. विनंती नाकारण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त वेळ खर्च करणं तुम्हाला भाग पडतं. कुणीतरी तुमच्याकडं मदत मागतं आणि ती विनंती नाकारण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही हे तुम्हाला कळत असतं. तेव्हा वेळ दवडू नका. थेट आणि स्पष्ट राहा. तसं करण्यातून अस्वस्थ वाटेल. त्यातून विनंतीकर्त्याला चिडून प्रतिसाद देण्याची उबळ येईल. मात्र त्याचा किंवा तिचा प्रतिसाद किंवा त्यामागची भावना यावर तुमचं नियंत्रण असू शकत नाही. प्रामाणिकपणानं थेट नाही म्हणण्यातून समोरच्या प्रती आदर दिसतो. शिवाय त्यातून विनंत्याचे काळे करडे अनिष्ट ढग तुमच्या डोक्यावर तरंगत राहण्याला आळा बसतो.